नमस्कार, गावगाडा.com मध्ये मी श्याम पाटील तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2025-26 आज अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केला। शेतकरी, मजूर आणि ग्रामीण भागाला या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या। शेती आणि शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात नेमकं काय आहे यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। राज्यातील शेती क्षेत्रासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। बळीराजा शेत पाणंद रस्ते ही नवी योजना जाहीर करण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीत मदत होणार आहे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार आहे। शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पीक नियोजन आणि उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे। पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि कालवे वितरण सुधारण्यासाठी 5,000 कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज दिली जाणार आहे। मात्र या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना सर्वात मोठी अपेक्षा होती ती कर्जमाफीची। तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं की संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि त्यासोबत मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दीदी तयार करताय। आणि दुसरी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीची मोठी आश्वासनं दिली होती। हजारोंच्या संख्येने शेतकरी आजही कर्जाच्या ओझ्याखाली आहेत, त्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती। पण या अर्थसंकल्पात अजित पवारांनी कर्जमाफीचा कुठलाही उल्लेख केलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत। दिवसा वीज पुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबवली जाणार आहे। यासाठी 27 जिल्ह्यात सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत। ऑक्टोबर 2026 पर्यंत हे प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे। तर मित्रांनो, अजित पवारांच्या अर्थसंकल्पात काही चांगल्या योजना आहेत, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुख्य अपेक्षेला दुर्लक्ष करण्यात आलं आहे। तुमचं या घोषणांवर काय मत आहे? कर्जमाफी हवी होती का? कमेंट करून नक्की सांगा। आमच्या गावगाडा.com YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या पाहत राहा। धन्यवाद।